शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचं राज्यव्यापी आंदोलन सुरू झालेलं आहे। प्रहारकडून राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन सुरू झालंय। इम्तियाज जलील, कल्याण काळे, अनिल देशमुख यांचा पाठिंबा दिसतोय आणि आंदोलनाआधी प्रहारच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुद्धा केल्याचं बघायला मिळत आहे। बच्चू कडू यांचं चक्काजाम आंदोलन सुरू झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू स्वतः मैदानामध्ये उतरल्याचं बघायला मिळत आहे। शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी आज बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे। बच्चू कडू स्वतः अमरावती जिल्ह्यातील अमरावती परतवाडा रस्त्या महामार्गावरती बच्चू कडू स्वतः बसलेले आहेत। त्यांनी चक्का जाम केलेला आहे। या ठिकाणी टायर जाळण्यात आलेला आहे आणि प्रहारचे कार्यकर्ते असंख्य आक्रमक झाल्याचं चित्र यावेळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। विशेष म्हणजे आज हे आंदोलन केवळ अमरावतीपुरतं नसून संपूर्ण राज्यामध्ये प्रहारच्या वतीनं हे आंदोलन केलं जात आहे आणि प्रहारचे कार्यकर्त्यांसह शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे। सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात येत आहे। विशेष म्हणजे पोलीस देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि आता रस्त्यावर जो टायर जाळण्यात आलेला होता तो विझवण्याचं काम आता या ठिकाणी केलं जात आहे। विशेष म्हणजे या महामार्गावरून थेट अमरावतीवरून तर मध्य प्रदेशमध्ये म्हणजेच बैतूल असेल किंवा बुरानपूर असेल या ठिकाणी हा महामार्ग जातो आणि तोच महामार्ग प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आज या ठिकाणी चक्काजाम या रस्त्यावरती करण्यात आलेला आहे। बच्चू कडू देखील या रस्त्यावर स्वतः बसलेले आहेत। ज्वारीचं दाणे हातात घेऊन बच्चू कडू जे आहेत ते रस्त्यावर सरकारविरोधी घोषणाबाजी करत आहेत। त्यांची एकच मागणी आहे की सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी एकमुखी मागणी आता बच्चू कडू कडून होताना दिसत आहे। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती। समिती नेमा पण तारीख पण सांगितली पाहिजे ना। मेंढपाळाचे प्रश्न तसे आहे, मच्छीमारांचे आहेत, शेतमजुरांचे आहेत, दिव्यांगाचे प्रश्न बाकी आहे। भेसळयुक्त दुधाच्या संदर्भात कायदा करणार होते, त्याचं आश्वासन दिलं पण काही झालेलं नाही। जेथपर्यंत ठोस कारवाई होत नाही सगळ्या मुद्द्यावर तोपर्यंत आंदोलन माघार नाही। आता गांधीगिरी संपली, भगतसिंगगिरी सुरू झाली। कधीसुद्धा तुम्ही जशी तारीख सांगत नाही कर्जमाफीची तसंही आम्ही तारीख सांगणार नाही, मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही।